एक मोठी बातमी आता समोर येते। अजित पवारांचा बारामती लोकसभेचा अर्ज नामंजूर झालाय। अजित पवारांचा बारामती लोकसभेसाठी हा डमी अर्ज जो भरण्यात आला होता तो आता नामंजूर झालाय। तर आपण पाहतोय आताची ही महत्त्वाची आणि मोठी अपडेट। अजित पवारांनी डमी अर्ज भरला होता, मात्र तो अर्ज आता नामंजूर करण्यात आलाय। या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड यांच्याकडून। सागर, काय अधिकचे अपडेट्स? नक्कीच उमेदवारी अर्ज अजित पवार सुनेत्रा पवार यांनी भरलेला होता। अजित पवारांनी डमी अर्ज भरलेला होता, मात्र 2 अर्ज मंजूर करता येत नाही म्हणून अजित पवारांचा अर्ज नामंजूर करण्यात आलेला आहे। आज अर्जाची छाननीसाठी सर्व उमेदवारांना या ठिकाणी बोलवण्यात आलेलं होतं, मात्र अजित पवारांचा अर्ज नामंजूर झालेला आहे। त्यामुळे सुनेत्रा पवार आता राष्ट्रवादीच्या उमेदवार या बारामतीमधून असणार आहेत, त्यावरती शिक्कामोर्तब झालंय। सागर दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। त्यानंतर आता सुनेत्रा पवार याच महायुतीच्या बारामतीच्या उमेदवार असतील असं निश्चित झालेलं आहे। तर खबरदारीसाठी अजित पवार यांनी हा डमी अर्ज भरला होता आणि तो अर्ज आता नामंजूर करण्यात आलाय। त्यामुळे सुनेत्रा पवार याच लोकसभेमध्ये महायुतीच्या उमेदवार असतील असं कळतंय। तर सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे असा हा सामना बारामतीमध्ये रंगणार आहे। त्याच पार्श्वभूमीवर अजित पवारांनी खबरदारी म्हणून हा अर्ज भरला होता, तो नामंजूर करण्यात आलाय।